पुनर्मूल्यन खात्याची नावे बाजू कशाची आहे आणि जमा बाजू ही उत्पन्नाची. ओके. एखाद्या भागीदाराने भांडवल आणली तर भांडवल खात्याच्या कोणत्या साईडला दाखवतो? जमाला. ख्याती वाटून दिलं तर जमाला. राखीव निधी वाटून दिलं तरी जमाला. आणि ख्यातीचं आपलेकन म्हटलं की काढून घेतलं म्हटलं की मायनस तर भांडवलच्या नावेला. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कोण कोण आहेत नाव घ्या रे. हा, दीप, करण आणि शुभम. मार्कर्स घेतला होतात का रे? मार्कर घेतला होतात का? मग ह्याला काय बेमारीचा गड्डा आला का काय? चला झालं. हां बा, मला एक सांगा, पहिली समोर येईल सर्वांना, दुसरी पण इथे आहे, मोठ्यानं सांगा जरा. हां, तिसरी आणि चौथी म्हणजे भर आपल्याला कशावर द्यायचे? 5व्या समावनावर द्यायचे. आलं लक्षात? आणि आता भांडवलात समायोजनचं 4 प्रकार आहेत, पण उत्तर काढायची पण स्टेप किती आहेत? 4. पहिलं एका संख्येतील शिल्लक, नंतर नवीन प्रमाण, नंतर एकूण भांडवल, आणि एकूण भांडवल आलेलं 4थ्या स्टेपवर सगळ्यांना त्या नवीन प्रमाणात वाटून द्यायचे आपल्याला. चालेल? चलो पहिलं आता पटपट ट्रान्सफर करायचं. मग पहिलं कोणती बाजू? बर देयताची पदं कुठं कुठे येतात सांगा मला आज तुम्ही. एक तर भांडवलची जमाला आणि दुसरीकडे याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. पहिलं काय आहे बरं? धनको. कुठं दाखवू? दाखवा धनको. समावन आहे का? तर आउटरला 40,000. नेक्स्ट बुमला. हां, समान असेल तर सांगत चला बरं का मला. किती? 10,000. नेक्स्ट बुमला. अधिकोष अधिविकर्षला दुसरा शब्द काय आहे? ओव्हरड्राफ्ट. म्हणजे बँक अधिविकर्ष, बँकेकडून घेतलेलं अल्प मुदतीचं कर्ज आज ना उद्या आपल्याला द्यावं लागतं. दाखवा मग. अधिकोष अधिविकर्ष. अधिकोष अधिविकर्ष किती बुमला? फक्त 11,000. नेक्स्ट भांडे कुठे येतात भांडवलच्या? स्वतःच्या पुस्तकात स्वतःच नाव येते का? नाही. काय म्हणताव? शिपू आणली. सोपं आहे का अवघड आहे चॅप्टर? गुड. हां, दीपा वहिनीच किती आहे? 60,000. करणताईचं 20,000. शुभम वहिनीचं काय आहे का? नाही. नेक्स्ट. हां, सामान्य निधीला दुसरं नाव काय? राखीव निधी, संचित निधी. म्हणजे दिदी आहे आपली. दिदीला काय करतो आपण? वाटून द्यावं लागते ना. प्रवेशामध्ये कोण घेतात? जुने. आणि निवृत्ती मृत्यूमध्ये सर्व भागीदार घेतात. ध्यानात ठेवा. वाटून दिल्यानंतर भांडवलच्या कुठे येते? जमाला. अगोदर पद लिहू. सामान्य दिदी खाते. काय म्हणलं रे बघा? 6,000 2,000 काढलास का बघा? त्यांचं प्रमाण कसं आहे सांगा अगोदर मला. वा वा वा, झोपेतून उठून चालूच आहे आमचं. लगट 2-3 दिवस झालं म्हणून तीच येईल का? टोटल किती? 4. हां, मुली सांगतील, तू सांग नको. सांगा किती किती येते. मुली हुशार आहेत रे, आपण 10 आहो. बरोबर आहे का? किती रुपये अमाऊंट आहे? किती रुपये अमाऊंट आहे? मला दिस नाही. 8,000 आहे ना? हां, अच्छा अच्छा. 6,000 2,000. शुभ मोहिनीला द्यायचे का? नाही. झालं देता. आता संपत्तीचं एकमेव पद ध्यानात ठेवा म्हणता. कोणतं ध्यानात ठेवाय सांगतोय मी? नफा तोटा खाते. गायछाप ध्यानात राहील की? हा, तेवढं जर असेल तर तवाच ती इकडे भांडवलच्या नावेला दाखवा, गायछाप असेल तर. नाहीतर सगळी पदं जशाच तसं संपत्तीला इनर आउटर मध्ये बाहेर करत बसायचं. हां, किती आहे? पहिलं काय? हां, बोकड काय असते? संपत्ती. किती रुपये? 40,000. समावना असो अथवा नसो कंपल्सरी आतमध्ये दाखवायचं.
त्याला 4-5 ओळी सोडा. थांबा थांबा, लय पळवा लाव एकदम. आता काय पंगत बी बसणार आहे असं बी काय नाही. बोकड म्हणल्यावर विविध ऋण को काय असते? संपत्ती. दाखवा. संपत नाही. रस्सा बी जरी भेटलं तरी बस आहे, कारण मान रस्स्याचा असते माहिती आहे का बकऱ्याच्या कार्यक्रमात. हा किती रुपये? इनर काउंटर इनर 32,000. शांत रे वागांनो. आणि नेक्स्ट, हा इमारत काय असते? संपत्ती. आहे का तुमच्या नावावर? नाही. दलिंद्रराव तुम्ही मगन किती रुपये अमाऊंट? 16,000. बरं असलं तरी काय सोयरीक जमत नाही, चलू दे. नेक्स्ट, माल साठा. माल आहे का? अरे अबे माल दिले ना ते विचारतोय मी. इमारतवर समान आहे का? तर इनरला लिहायचं राहिलं होतं. हे कट करतोय आणि त्याला इनरला दाखवतो. नेक्स्ट, माल साठा किती? 20,000. इनरला ना. हा नेक्स्ट, यंत्र सुद्धा काय असेल? आपली संपत्ती. नाला ऐकून काय बी अर्थ काढत जाणं माझ्या बोलण्याचं. किती समान आहे ना? इनर काउंटर नाही तर आउटरला मी टिक करत नाही, मी तुम्हाला टिक करायला सांगतो वागांनो. नेक्स्ट काय बर? फर्निचर त्याच्यावर आहे ना. चला मग इनरला किती? 11,000. सर्वांना इथपर्यंत येते ना? काढचल नाही ना इथपर्यंत? चलो झालं का रे पिंटोस? हा आता बघा, कुणाला प्रवेश दिले? शुभमला. नवीन भागीदार कोण आहे? शुभम. मग जुने कोण आहेत? दीप आणि करण. बरोबर आहे ना. मग आता त्याला खाली लाटीवर काहीतरी दिलंच असेल ना प्रवेश. मग आता आपण ती मनाने घेतले बरं का प्रमाण. तिथं तुम्ही चलते जा. 1/4 जर असेल तर 1/4 न सुद्धा काढता येईल ना. ओके. आता काय म्हणते बरं तिथं मी शब्द कोणता दिला? 1/4 दिला का 1/5 म्हणला? हा चला 1/5 नुसार करू. त्याने भांडवल म्हणून किती आणायचे बरं? आणि ख्यातीतील हिस्सा 10,000. मग दोन्ही पण आणल्यानंतर दोन्ही पण पैसे घरात आपल्या वाढालेत ना. वाढाले म्हणल्यावर ह्याच्यात प्लस का मायनस? प्लस करा. मग पहिलं कशाचं? भांडवलाचं. कोण आणाले? तर प्लस शुभमचे भांडवल. शुभमचे भांडवल किती रुपये आणाले बर? 20,000. आणल्यानंतर प्लस, तर भांडवलच्या कुठे येते बर? नावेला. वा जमाला. कसं आणाले? त्यानं रोखच आणाले ना. रोख खाते. कोणाच्या रकान्यात? किती? 20,000. ओके. हे कंपल्सरी समावून असणार आहे बरं का तुम्हाला. एवढ्या एका समावण्याला 1 मार्क भेटतं. नुसतं भांडवल प्लस करून इकडे दाखवायला. एवढे येते का नाही? आता नंतर नेक्स्ट आता आणखीन काय आणले बरं त्यानं? ख्याती. ख्याती आणल्यानंतर ती सुद्धा रोख किंवा बँकमध्ये प्लस का मायनस? प्लस. काय आणले? ख्याती. पण ख्याती आणल्यानंतर कोण वाटून घेतात? पण किती आणले? 10,000 प्लस. तर आणल्यानंतर भांडवलच्या जमाला काय वाटून द्यायचंय? ख्याती. खाते. खाते शब्द वापरत चला बरं का पुढे. ख्याती खाते. मला सांगा ख्यातीची अमाऊंट टोटल किती आहे बरं? किती आणले? 10,000चे आता किती हिस्से करायचे सांगा बरं? 4. मग 4 हिस्से केले 21 2,500. बरोबर आहे. म्हणजे एकाला किती येते? 7,500 आणि एकाला 2,500. मी रिपीट सांगतो, मी फास्ट उत्तर काढतोय. आलं लक्षात? जर कसं आलं ते लक्षात येत नसेल तर विचार चला, काढून दाखवत जाईल. काय केलं बरं आपण? 4 न 10ला भाग घातलो आपण. ओके. आता जर समजा एक्झाममध्ये ख्यातीची उलट सुलट संभावना विचारते तुम्हाला, काय म्हणते? आता आपण वाक्य आपण ओळखायचं. ख्यातीची रक्कम अर्धी रक्कम व्यवसायातून काढून घेतली, किंवा ख्यातीची 50% रक्कम व्यवसायातून काढून घेतली. काढून घेतली याचा अर्थ काय? आपलेकन. शब्द काय असते त्याला अर्थ? आपलेकन. आपलेकन म्हणल्यास नेहमी प्लस करतो का मायनस करतो? मायनस. तुझी वस्तू मला आपलं करून घ्यायची, मग तुझ्याकडून मी माझ्याकडे घेणार, म्हणजे तुझ्या ह्याच्यामध्ये काय करणार मी? मायनस करणार, म्हणजे ह्याच्यातून मायनस. मग मायनस तर भांडवलच्या कुठे येते बरं? गुड. नावेला. इथं लक्ष दे पिंट्या. तो इथं काय केलं? प्लस. प्लस केल्यावर कुठं आलं? जमाला. प्लस केल्यावर कुठे येले? जमाला. मग आपलेकन म्हणल्यास पहिलं प्लस करतो का मायनस करतो? मग मायनस म्हटल्यानंतर त्याच्या उलटच दाखवावं लागलं ना. इथून मायनस तर भांडवलच्या कुठे येईल बरं? नावेला. कुठं? नावेला. आलं इथपर्यंत. कोणकोणते समान म्हटलं बरं? अर्धी रक्कम काढून घेतली किंवा 50% रक्कम काढून घेतली. अर्थ एकच येईल ना.
किंवा असं पण शब्द विचारतात, कालच्याच क्वेश्चनमध्ये होती बा, अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवली. किती? अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवली. याचा पण अर्थ काय बरं? अर्ध ठेवलं याचा अर्थ अर्ध काढून घेतले ना. म्हणजे इथं पण काय म्हणाले तुम्हाला? आपलेकनच म्हणते, आलं लक्षात. किंवा व्यवसायातून संपूर्ण रक्कम काढून घेतली, ताबडतोब असे शब्द देते. तर शब्द ध्यानात राहील की असं उलट सुलट विचारले की शब्द एकच ध्यानात राहील, ह्याचं आपलेकन करून घ्यायचंय. आपलं करून घ्यायचं. मग त्याच्यातून मायनस, तर भांडवलच्या नावेला. काल झालेलं क्वेश्चन आहे ना. चलो नंतर आता नेक्स्ट काय म्हणते सांगा बरं. वाच रे पिंट्या, मोठ्यानं वाचा. अच्छा, ऋणकोर किती टक्के दराने म्हणते? 5% दराने संशयित कर्ज निधीची तरतूद करावी. आता संशय खायचे कोणावर खायचंय? ऋणकोर. किती टक्के खायचंय? मग 32,000 10% किती येते? 3,200. मग 3,200 10% साठी आहे, तर 5% साठी त्याच्या निम्म किती बर? 16,400. 16,000 कुठून आणलात? 1,600. बा कन्फ्युजन मध्ये पडू नका, आणि तुम्ही पडून बाकीच्यांना पण पाडू नका. 32,000चं 10% किती? 1 0 कट करून 3,200. मग 10% साठी 3,200, तर 5% म्हणजे त्या 3,200 निम्म करायचे ना. मग 3,200 निम्म किती होते? 1,600. किती? 1,600. करा मग याच्यातून मायनस किती टक्के? 5%. संभूक शॉर्टकट लिहा. 1,600. मला सांगा 1,600 वजा करून आउटरला 30,400 येते का? येते का रे? आलं. आता संशयित कर्ज निधी संस्थेचं खर्च का उत्पन्न? खर्च. तर पुनर्मूल्यांच्या नावेला ऋणकोश शब्द वापरतो का? नाही. तर काय लिहायचे? तर संभूक खाते. किती रुपये बरे? 1,600. 1600 तिथं समान जाणू रे. 1,600 म्हणून बरं वाटतं. झालं. पिंपरी वाचा बर. हा, घसरगुंडी म्हटल्यास प्लस करतो का मायनस करता हो? मायनस. फर्निचर कुठं आहे रे इथं? हा, इथं 11,000 वर 10% किती येते बरं? 1,100. मग 10% साठी 1,100, तर 20% म्हणजे त्याच्या दुप्पट करायचे ना. म्हणजे किती? 2,200 रुपये. प्लस करू का मायनस? प्लस का मायनस? मायनस 20% घसारा 2,200. मायनस करून बघा बरं आउटरला. 7,800. 8,800. 8,800. मग घसारा संस्थेच खर्च का उत्पन्न? खर्च. तर पुनर्मूल्यांच्या नावेला. मग इथं घसारा खाते लिहितो का? नाही. तर फर्निचर खाते. फर्निचर खाते. फर्निचरला दुसरं नाव काय? उपस्कर. 2,200. झालं. नेक्स्ट समावना राऊत. हा, दोन्हीचं पण वाढवायचं ना. मग आता एकेकाचं वाढवत. पहिलं कशाचं वाढवायचं बरं? मालसाठा अगोदर किती होतं बघा बरं? 20,000 वर 10% किती येते बरं? 2,000. मग 10% साठी 2,000, तर 5% साठी किती येईल बरं? 1,000. मग 1,000 प्लस करू का मायनस करायचे? काय म्हणते वाक्य? वाढवा म्हटल्यास प्लस. किती टक्के? 5% वाढ माय. 1,000 प्लस करून आउटरला 19,000 का? 21,000. आलं. मुळे कळकले का? मग आता 1,000 रुपयानं वाढली. संपत्ती वाढल्यास खर्च का उत्पन्न बर? उत्पन्न. तर पुनर्मूल्यांच्या जमाला. का म्हणतो इथं? ओके. माल साठा खाते किती? 1,000. गुड. झालं. आणखीन कशाचं वाढवायचं आता? इमारतीचं. टक्केवारी पटपट पटपट काढायला बरं का आपण. हा, इमारत अगोदर 10 किती रुपये अमाऊंट आहे सांगा? 16,000. 16,000चे 10% किती येते? 1,600. म्हणजे 1,600. मग 10% साठी 1,600, तर 20% साठी किती येईल बरं? 3,200. दुप्पट करायला. बरोबर आहे ना. चला मग करा प्लस. किती टक्के? 20% वाढ माय.
3200 प्लस करून बावर आउटरला 19200 येते का? मग संपत्ती वाढली ना, संपत्ती वाढल्यास खर्च का उत्पन्न? तर पुनर्मूल्यांच्या कशामध्ये वाढले? इमारत खाते. किती रुपये? 3200. झालं इथपर्यंत काय अडचण? हा, मेंढेकर वाचा बरं पुढे. ओके, ते कशा माध्यमातून समायोजित करायचे? 4 माध्यमातून म्हणतो आपण. चालू खाते, कर्ज खाते, रोख खाते, बँक खाते. पण ते कोणत्या ह्याच्यानुसार करायचे त्याची आताच आपल्याला गरज नाही. त्याची गरज कधी पडते आपल्याला? टॅली करते वेळेस पडते. कधी? टॅली करते वेळेस. मग आता ते संबंध घ्यायचे का नाही? फक्त आता सध्या आपण काय करायचं? भांडवलाचे समायोजन करू. मग आता भांडवलाचे समायोजन लिहा मग सेपरेट पेज. भांडवलाचे समायोजन त्या क्वेश्चन पाशी तेच त्याचं वर्किंग नोट पाहिजे बरं का. रिपीट सांगतोय. ताळेबंदाच्या नेक्स्ट पेजवर भांडवलाचे समायोजन टाकलो का? हा, नंबर 1 पहिली गोळी घ्या. 1 सकाळी का नाही, आता दुपारच टाइम झाले. 1 या संख्येतील शिल्लक लिहा. 1 अंकात लिहा बरं का. हां, 1 या संख्येतील शिल्लक. सूत्र काय बोंबला रे? 1 वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. नाल ऐकून सूत्र ध्यानात नाही तुम्हाला? एक वजा नवीन भागीदाराचा हिस्सा. आता बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह, इकडं तिकडं जाऊ देऊ नका त्याला. 1 वजा नवीन भागीदार किती हिस्सासाठी प्रवेश कराले? 1/5. म्हणजेच 1 या संख्येतील शिल्लक किती येते? 4/5. गुड, घ्या. नवीन प्रमाण एकाचं काढायचं का? तिघाचं. हा, नाव घ्या रे. दीप, करण आणि शुभम. चला, त्यांचं जुनं प्रमाण कसं आहे सांगा बरं. 3/1 म्हणजे टोटल किती हिस्से बरं? 4 ना, म्हणजे 3/4. 1/4. नवीन भागीदार किती हिस्सासाठी प्रवेश केलाय? 1/5. म्हणून काय ते 1/5. चिन्ह कोणतं आहे बोंबला? गुणुले. गुणुले गुणुले गुणुले. आता 1 या संख्येतील शिल्लकचं उत्तर किती आलं आपलं? 4/5. 4/5 बरोबर आहे. पण नवीन भागीदाराच्या पुढे लिहितो का 1 या संख्येतील शिल्लक आलेलं? नाही. तर तिथं काय घ्यायचं? जुन्या भागीदारांचं काय घ्यायचं असते? छेद. जुन्या भागीदारांचे छेद किती आहेत? 4 आहे ना. हा, तर 4/4. बरोबर बरोबर बरोबर. 3 चौक बोंबला रे बोंबला. 12. 4/5 20. 4/1 4/5 4/1 4/5 20. म्हणजे किती आलं बरं? 12 4 4. मग आता ही तिन्ही पण एका पाड्यात येतात ना. 4चे येतात. 4/1 4/1 4/3 म्हणजे किती आलं बरं? 3 1 म्हणजे टोटल किती हिस्से बरं आता? 5 हिस्से. किती हिस्से होईल तर? 5 हिस्से. झालं नवीन प्रमाण. हा, आता नंतर काय काढायचं आपल्याला? एकूण भांडवल. तर तिसरं पॉईंट टाका, पण तिथं वाक्यरचना लिहायची असते. झालं ना? इथपर्यंत काढायचं नाही का रे? हा, आता नवीन भागीदाराचं नाव काय आहे बरं इथं? शुभम. घ्या मग खाली नंबर 3. जर शुभमने किती हिश्श्यासाठी प्रवेश केला तर बरं? हां, जर शुभमने 1/5 हिश्श्याकरिता 1/5 हिश्श्याकरिता किती भांडवल आणले? 20,000. 1/5 हिश्श्याकरिता 20,000 रुपये. 20,000 रुपये 20,000 भांडवल म्हणून वाक्य कसं तयार करावं लक्षात येईल का? रुपये 20,000 भांडवल म्हणून आणले तर एकूण भांडवल किती? एकूण भांडवल किती घेतलो? खाली द्या चिन्ह म्हणूनचं. ओके. हा, किती रुपये भांडवल आणले बरं त्यानं? 20,000 गुणिले त्यानं किती हिश्श्यासाठी आणले बरं? 1/5.
5 म्हणजे 5 मधले एका हिश्श्यासाठी त्याने 20,000 आणले, म्हणजे आपल्याला टोटल 5 हिश्श्याचं अगोदर भांडवल बघायचे ना. म्हणजे 20,000 गुणिले काय करायचं बरं आता 5 बरोबर किती येते बरं 1,00,000. घ्या मग एकूण भांडवल निघालं. स्टेप अवघड आहे का. 20,000 एका हिश्श्यासाठी आणले तर 5 हिश्श्याचे टोटल किती होईल बरं आता 20,000 गुणिले 5 न 1,00,000 रुपये होईल. आले इथपर्यंत एकूण भांडवल आपलं निघालं. आता चौथा स्टेप टाका. चौथा स्टेप पटशिर्या. आता चौथ्या स्टेपवर परत तिघांचे नाव लिहावं लागतील का नाही आपल्याला. हा लिहा मग. कोण कोण आहेत दीप, करण आणि शुभम. लिहिलो. हा आता मला सांगा टोटल आपले एकूण भांडवल किती आले मोठ्यानं सगळ्यांच्या समोर मांडू का. लिहा मग का मांडणी करा. 1,00,000 1,00,000 1,00,000 गुणुले त्यांचं नवीन प्रमाण कसं आले सांगा बरं एकदा. 3 एकास 1 म्हणजे टोटल किती होईल बरं 5. म्हणजे पहिल्या भागीदाराला 3/, दुसऱ्या भागीदाराला 1/, आणि तिसऱ्याला 1/5 असं मान्य करता येईल ना. हा बरोबर. लक्ष द्याव का 5चा पाडा येते. हा 5 1 5 दुनी 10 म्हणजे किती आलं बरं इथं 20,000 झालं ना. म्हणजे सगळीकडे आता 5 दुनीच होईल ना. बरोबर आहे सगळ्याला भाग गेला. आता 20,000 गुणिले 3 म्हणजे किती येते बरं 60,000. 20,000 गुणिले 3 किती 60,000. 20,000 गुणिले 1 20,000 गुणिले 1 20,000 आलं. चारी पण स्टेप निघाले. पण तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकाले कशावर ओळखायचं म्हणतात. नवीन भागीदाराचं इथं किती आले बरं उत्तर 20,000. इथं जे आले तीच तिथं समावनेत पण असावं. समावनेत पण किती म्हटले बघा बरं त्यानं भांडवल म्हणून किती आणले 20,000 आणि इथं पण किती आलं 20,000. जर समजा तुम्हाला जर वाटून देते इथं जर चेंज येईल तर तुमचं गणित इथंच चुकाले म्हणायचं. म्हणजे पूर्ण टॅली होऊ दे तर बघत बसायची गरज आहे का नाही. आलं. मग आता आलेल्या उत्तराला नाव काय द्यायचंय बरं आपल्याला शिल्लक पुढे नेली. काय म्हणायचं शिल्लक पुढे नेली. शिल्लक पुढे आणली भांडवलच्या कोणत्या साईडला दाखिलाव जमाला आहे. मग नेली कुठं म्हणचाल नावेला. पण लगेच सुरुवातीला लिहायचंय का नाही 3-4 ओळी सोडून खाली शिल्लक पुढे नेली. कारण नेली आपण शेवटी दाखवत असतो. किती किती आले बरं 60,000 20,000 20,000 दाखवलो. मग शिल्लक पुढे नेलीचा दुसरा इफेक्ट कुठं दाखवतो तिकडं दे त्याला काय म्हणताव भांडे. कोण कोण आहेत दीप, करण आणि शुभम. किती किती बर 60,000 20,000 आणि 20,000 आलं. झालं का स्टेप लक्षात राहतील ना. हां आता आणखीन पुढे काय आणखीन काय आहे का आपलं नाही तर बरोबर. आता टेली पहिलं कोणती बाजू जास्त ते आहे पिंट्यात सांग रे. नावेची 3,800 आणि जमाची किती ते 4,200 म्हणजे कोणती जास्त आहे जमा. लिहा नावे आहे का जमा आहे म्हणून तर पूर्वाच्या हातात कारभार दिल्यावर असं होईल 4,200 4,200 बघा नफा झाला इथं काय का असणार. मग 3,800 मायनस केल्यास राहतात किती 400. त्याला नाव काय देतात पुनर्मूल्यांकन नफा. दिलो. क्वेश्चन सोपं आहे वाटते. हा पुनर्मूल्यांकन नफा असेल किंवा तोटा असेल प्रवेशामध्ये कोण घेतात जुने भागीदार. जुन्या भागीदाराचे नाव काय काय दीप आणि करण. मग 400चे किती हिस्से करायचे आता 3 असे एकच द्यायचे ना त्यांना. टोटल किती हिस्से 4 म्हणजे एका हिश्श्याला किती येते 100. म्हणजे एकाला पहिल्याला किती द्यायचे 3 हिस्से म्हणजे 300 आणि दुसऱ्याला 100 झालं. मग ते आता पुनर्मूल्यांच्या कोणत्या साईडला आहे बरं मग भांडवलच्या कुठे येईल जमाला. क्रॉस एंट्री करून घ्या. पुनर्मूल्यांकन नफा किती किती बरं 300 आणि 100. मी 400 लिहिलो 100 झालं. झालं का. हा आता आपण काय करतो बरं आता भांडवल खाते क्लोज. टॅली 1,600 करायचे उरपाटी करायचे 1,600 बी केलं तर काय हरकत होणार नाही बरं का.
आणि चला शुभमचं बावर कोणती बाजू जास्त येते? दोन्ही तेवढीच आहे, मग दोन्हीकडे पण तेवढ्यालीच लिहा. 20,000 20,000. काय शिल्लक निघणार आहे का मग त्याच्यात? नाही. चला सोडून दिलो. आता नंतर नेक्स्ट कुणाचं बघायचं बरं? आता करणचं. करणची कोणती बाजू जास्त येते बघा बरं? जमा का नावेची जास्त येते रे? करणची जमा येते का? अच्छा अच्छा. 24,600. इकडं पण 24,600. 24,600 मधून किती मायनस करायचे? तर 20,000 मायनस करून वरी किती येईल बरं? 4,600. ओके. त्याला नाव आता द्यायचंय का? नाही. आता नंतर याच्यानंतर कुणाचं करायचंय बरं आपल्याला क्लोज? हां, दीपावहिनीचं बघा बरं कोणती बाजू जास्त येते? जमाची येते का? किती? 73,800. 73,800 येते का? 73,800. इकडं पण 73,800. दाखवलो. त्याच्यातून किती मायनस करायचे? तर 60,000 जर मायनस केलो तर वरी 13,800. ह्याला पण अजून नाव दिलाव का? नाही. आता लक्ष द्या. आज ही भांडवलाचं समायोजनचं सगळं क्लिअरच करून टाकतो. हे पुसू का इथलं? काय बी करा. भांडवलाचे समायोजन किती प्रकारे केलं जातंय? किती? मोठ्यानं किती? 4 प्रकार आहेत. उत्तर काढायचे स्टेप सुद्धा त्याचे किती आहेत? 4 स्टेप लक्षात आले. मग आता बघा कोणकोणते आहेत बरं? पहिलं चालू खाते, त्याला दुसरं नाव काय दिलो मी? कर्ज खाते. चालू ऑब्लिक कर्ज खाते. नंतर कोणतं म्हणालो मी? रोख ऑब्लिक बँक खाते. मी लिहून देते वेळेस का तुम्हाला असंच लिहून दिलं का? चालूला ऑब्लिक मध्ये काय लिहिलो बरं मी? तिथं रोख लिहिलो होतो का? नाही. आणि रोखला ऑब्लिक काय केलं? त्याला तिथं चालू लिहिलो का? नाही. असं का केलं? तर बा लक्ष द्या. काल आपल्याला कोणतं होतं बरं? कर्ज खात्याचं. जर समजा आता जर हे आता सध्या कोणत्या खात्यानुसार समायोजित करायचे आपल्याला? रोख खात्यानुसार करायचे. रोखला जरा बाजूला ठेवत. आता समजा हे जर मी जर म्हटलो कर्ज खात्यानुसार जर म्हटलो तर ह्याला नाव काय द्यायचं बरं? आता कर्ज खाते. बरोबर आहे ना? काय नाव द्यायचं ह्याला? कर्ज खाते. बरोबर आहे. मग कर्ज खाते भांडवलच्या कुठं आले बरं? मोठ्यानं नावेला. इकडे नावेला तर तिकडे दुसरीकडे जमाला जाणार असते ना, क्रॉसच होणार आहे ना. मग आपली देयता म्हणजे कोणती बाजू असते? जमा असते बरं का. आणि संपत्ती कोणती असते? नावे असते. एवढं लक्षात राहील ना? आता बा इकडं नावेला याचा अर्थ आता तिकडं कुठं जाईल बरं? आता देयताला. जमाला याचा अर्थ देयताला आलं. आणि जर समजा कर्ज खाते जर चुकून इकडं आलं, कुठं? भांडवलच्या जमा साईडला, तर तिकडं कुठं दाखवी चाल बरं? म्हणजे नावे याचा अर्थ संपत्तीला दाखवी चाल. एवढं लक्षात राहील ना? कोणत्यात सांगितलं बरं मी? कर्जचं सांगितलं. जर समजा एक्झाममध्ये आता तुम्हाला उद्या चालू खात्यात जर म्हटलो तर आता चालू खात्यानुसार समायोजित करा म्हणले, ह्याला आता आलेल्या रकमेला नाव काय द्यायचं? चालू खाते. मग आता चालू खाते भांडवलचे कुठं आहे? नावेला. तर तिकडं कुठं दाखवी चाल? देयता का संपत्तीला? देयताला. ओके. आणि जर समजा चालू खाते जर भांडवलच्या जमाला असतं तर तिकडं कुठं दाखवी चाल? संपत्तीला. ध्यानात राहील ना? म्हणजे चालू ऑब्लिक कर्ज खाते. कोणकोणते? चालू ऑब्लिक कर्ज खाते. जर नावेला असेल तर देयताला दाखवा, जमाला असेल तर संपत्तीला दाखवा. बरोबर आहे ना? इथपर्यंत अडचण नाही. आणि आता कोणत्याचं बघायचं आपल्याला? रोख आणि बँकचं. आता रोखचं सांगितलं म्हणजे बँकचं पण लक्षात आलं म्हणायचं. हे पुसू का इथलं? आता कोणत्या खात्यानुसार समायोजित करा म्हटले? रोख. तर इथं नाव काय देऊ आता ह्याला? रोख खाते. द्या नाव पहिलं त्याला. दिलो. आता वरल्याचं कसं म्हणलं होतं? नावेला आलं तर तिकडं कुठं दाखवायचं होतं? जमाला. म्हणजेच देयताला दाखवायचं होतं. मग आता ही पण कुठे येईल बरं? भांडवलच्या नावेला आहे तर तिकडं कुठं दाखवू आता मी? देयताला. जर समजा इथं देयताला मी काय लिहिणार बरं? आता लिहून का तुम्ही? तर काय लिहिणार मी? रोख खाते. बरोबर आहे ना? कोण कोण आहेत बरं? दीप आणि करण. भरपूर सिरियस लिहत झाला आहे की नाही? दीप आणि करण लिहिलो. मला सांगा कधी पण देयता साईडला तुम्ही रोख किंवा बँक शब्द लिहिलाव का आतापर्यंत? अख्ख्या अकाउंट 11वी-12वी मध्ये कधी लिहिलाव का? नाही. चालू आणि कर्ज लिहू आपण. बरोबर. चालू खाते कर्ज खाते एकतर देयताला पण येऊ शकतं किंवा
संपत्तीला पण येऊ शकतं. आलं लक्षात? म्हणून ते दोन्हीचं सेपरेट केलं तुम्ही. आणि आता रोख आणि बँक कधी तुम्ही द्यायचा लिहिलाव का? नाही, ती नेहमी कुठे येते बरं? संपत्तीला येते. एवढं देण्यात आहे ना. मग आता समजा आता इकडे नावेला आहे तर आपल्या आपल्या पद्धतीनं चला लाव. इकडे नावेला तर इकडे कुठं आलं ते देयताला. कुठं आले देयताला. म्हणजेच बरोबर चिन्हाच्या समजा अलीकून पलीकून करते ना. आता इकडं प्लसमध्ये आहे तर इकडे जाते वेळेस काय होईल बरं? मायनस. मग आता सध्या ते कुठं येईल बरं? इकडं देयताला. कुठं येईल? देयताला. प्लसमध्ये आहे ना. मग इकडून संपत्तीला जाते वेळेस काय होईल बरं? ते मायनस. मग ऑलरेडी इथं रोखचं खातं आहे ना आपल्याजवळ, बरोबर आहे. मग त्याच्यात प्लस करू का मायनस करू? आता मायनस. मग इथं पट्टाभर रान सोडलेला आहे ना मी, बरोबर. आणि त्याच्यातून दोघांची पण मायनस करायचे ना. वर एक ओळ सोडून वावद्याची बेरीज बाकी तिथे 4 5 6 7 70,000 लिहिलो. कुणाकुणाचं काय बरं ते? हां, इथं लिहा मग. दीपचे भांडवल आणि दुसरं कुणाचं आहे? करणचे भांडवल. किती किती बरं? दीपचं किती आले? 13,800. हा, नेक्स्ट कुणाचं आहे बरं? शुभमचं किती बरं? 4,600. झालं. झालं. हां बा, आता लक्ष द्या. नावेला असल्यामुळे तुम्ही तिथं काय केलात बरं? मायनस केलो ना. आणि जर समजा जमाला आलं तर काय करता? आता त्याच्यामध्ये प्लस करता. आलं लक्षात? मग ती रोख असेल किंवा बँक असेल. आता बँक कधी देतात? जर समजा इथं जर बँक शब्द जर असेल, कुठं इथं जर बँक असला असतं तर इथं पण काय नाव द्यायचं आपल्याला? बँक म्हणायचंय. आणि इकडे नावेला आलं तर बँकमधून काय करायचंय? मायनस. आणि जमाला आलं याचा अर्थ त्याच्यामध्ये प्लस करायचंय. लक्षात राहील की? सोपं आहे का अवघड आहे? फक्त लक्ष देऊन करायचंय की बाबा कधी पण रोख आपल्याला पट्टा माहीत आहे कसं? चालू आणि कर्ज. इकडे नावेला आहे तर इकडे देयताला, जमाला असले की संपत्तीला, बरोबर आहे. आणि रोख किंवा बँकचं नावेला असलं तर देयताला दाखवायचं नाही. देयताहून तिकडे जाते वेळेस काय होणार? ते मायनस. आणि जमाला असलं तर तिकडे डायरेक्टली प्लस. ओके, चला बघा आता टेली पटशिऱ्या झालं ना. एवढंच आहे ना. हां, याला आउटरला काढा. रोख आउटरला काढून घ्या. किती येते बघा. आणि आपले भांडवलाचे समायोजनचे पण सगळे पद्धती संपले आजच्याच क्वेश्चनमध्ये. चालू झालं, कर्ज झालं, रोख झालं आणि बँक पण झालं. ओके पिंटोस. कोणतं? हे अगोदर आउटरला हे सांग. टॅली लगेच झाली पण तुझी आउटर न काढता झाली. बायाला लेकरू जन्म नाही तोपर्यंत त्यानं लेकराचं नाव सुद्धा ठेवून घेतलं. अवघड आहे बाबा. ऐन टायमाला का? तुला बोलायचं लय कळतं रे. 51,600 लिहा.